मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला ब्लाऊजची परफेक्ट फिटिंग कशी करायची असते. बऱ्याच वेळा आपलं शोल्डर उतरलं जातं, ब्लाऊजची फिटिंग कमी जास्त होते. एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. इथे मी पूर्ण ब्लाऊज जोडून घेतलेला आहे. आता इथे पट्ट्यासुद्धा जोडून घेतलेल्या आहेत मी, हुक आणि लूक पट्टी. आता इथे आपल्याला हुक आणि लूक पट्टी सर्वात आधी बघायची, आपलं व्यवस्थित आहे का. कमी जास्त बघू शकता, इथे थोडीशी इथे जास्त पट्टी आहे, तर इथं असं मार्किंग करून घ्यायचं. इथूनच आपली खरी फिटिंगला सुरुवात होत असते, ते लक्षात घ्यायचं आहे. इथेच आपलं हुक उचललं जातं, त्यासाठी पट्टी कोणती छोटी मोठी आहे असं बघायचं आहे. थोडीशी मोठी आहे, मार्किंग करून घ्यायचं लगेच. आता इथे काय करायचं आहे, थोडासा आकार देऊन घ्यायचा. गोल आकार आपला आला पाहिजे गळ्याचा सुद्धा, आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचा आहे. एकदम असं सोपं आहे. हे पहा, असा आकार देऊन घ्यायचा. आपला इथे गळ्याचा सुद्धा आकार व्यवस्थित आला पाहिजे. आता सर्वात आधी आपण मार्किंग करून घेतलं, त्याच्यावरती याची शिलाई देऊन घ्यायची. जेवढं जास्त झालेलं आहे तेवढं मार्किंग करून घ्यायचं, शिलाई देऊन घ्यायची. नंतर असं व्यवस्थित आकारामध्ये कट करून घ्यायचं. वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा. बघू शकता आकार व्यवस्थित आला. ही पद्धत वापरत जा. बघायचं परत एकदा. आता ह्या पट्ट्या आपले व्यवस्थित झालेले आहेत. आता इथे आपल्याला हुक अडकवण्यासाठी मार्किंग करायचं. पायपिंगसाठी थोडंसं सोडून द्या, नंतर मार्किंग करायला सुरुवात करायची. समान मार्किंग करून घ्यायचं, एकसारखं झालं पाहिजे. आता इथे आपल्याला त्रिकोणी अशा पद्धतीने शिलाई द्यावी लागते, त्यासाठी असं मार्किंग करून घ्या. एकसारखं झालं पाहिजे. मार्किंग करून घेतलं. आता इथे आपल्याला त्रिकोणी शिलाई देऊन घ्यायची आहे. थोडंसं बंद करून घ्या, नाहीतर परत निघत जातं. त्यासाठी सुरुवातीला काय करायचं, थोडंसं बंद करून घ्यायचं असतं, ते लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला अंतर ठेवून आपण मार्किंग केलेलं आहे व्यवस्थित, त्याच्यावरती बरोबर अशी त्रिकोणी शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे मी पूर्ण शिलाई देऊन घेतली. आता ह्या बाजूला सुद्धा थोडंसं बंद करा. बऱ्याच वेळा काय होतं, आपलं हुक अडकून तिथं निघून जातं, लक्षात ठेवा. त्यासाठी बंद करून घ्यायचं आणि मध्यभागी सुद्धा एक शिलाई देऊन घ्यायची असते. आता इथे बघा, दोन्ही सुद्धा बाजू एकदमच्या परफेक्ट आणि व्यवस्थित झाल्या. आता इथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. पायपिंगच्या आधी हे बघत जा, ते लक्षात ठेवत जा. आता पायपिंगच्या पट्ट्या काढताना मी नेहमी तुम्हाला समजून सांगत असते, क्रॉसमध्ये काढायच्या कधीसुद्धा, लक्षात ठेवत जा. पट्टीचा वापर करा. पट्टीच्या बरोबर मापाच्या काढून घ्यायच्या, किंवा 1 इंच मोजून घ्यायचं आणि काढून घ्यायच्या असतात क्रॉसमध्ये. आता ह्या पट्ट्या मी एकाला एक अशा जोडून घेते. जास्त आहे तेवढं आपल्याला इथे कट करून टाकायचं आहे. इथे मी तुम्हाला दोन्ही सुद्धा बाजूंची पायपिंग करून दाखवते. सर्वात आधी आपल्याला इथे पट्टी जोडून घ्यायची आहे. शिलाई करताना व्यवस्थित पकडायचं आहे. अर्धा इंच पकडलं तरी सुद्धा चालेल. आता जसा आपला गळ्याचा आकार आहे ना, त्याच पद्धतीने शिलाई करून घ्यायची. थोडंसं कट करून घेते, जेवढा लागतोय तेवढाच आपल्याला कपडा, आणि अशी घडी करून जोडून घ्यायचं. आता दुसऱ्या सुद्धा बाजूला थोडीशी कापडाची घडी करून घ्यायची आहे, म्हणजे पट्टीची घडी करून घ्यायची आणि जोडून घ्यायचं. जेवढं त्या बाजूला पकडलेलं आहे ना, तेवढंच ह्या बाजूला सुद्धा आपल्याला शिलाई देताना पकडायचं आहे. कमी जास्त घेऊ नका. इथे मी पूर्ण पट्टी जोडून घेतली. आता परत एकदा बघायचं. बऱ्याच वेळा काय होतं, कमी जास्त होतं पट्ट्या जोडताना सुद्धा. आता बघा, एकसारखं आहे का, एकसारखं झालेलं आहे असं बघत जा. इथे आपल्या पट्ट्या जोडताना सुद्धा कमी जास्त होतं, त्यासाठी असं बघून घ्यायचं एकदा. आता हा कपडा थोडासा शिलाईमध्ये सापडला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, आपण पायपिंग करतो आणि धागे निघतात बघा, त्यासाठी अस्तरचा कपडा थोडासा शिलाईमध्ये सापडू द्यात, आणि गळ्याला पट्टी जोडून घ्यायची आहे सावकाशमध्ये. पाठीमागच्या बाजूला एक प्रकारची पायपिंगसाठी पट्टी सुद्धा तयार होते, ते लक्षात ठेवा. आता इथे सुद्धा तीच पद्धत. थोडासा कपडा शिलाईमध्ये सापडू द्यात अस्तरचा, म्हणजे आपले धागे दिसत नाहीत पायपिंग केल्याच्या नंतर, नाहीतर पूर्ण असे धागे दिसतात बघा ब्लाऊज पिसाच्या कापडाचे, ते दिसत नाहीत आपल्याला पायपिंगच्या नंतर. त्यासाठी थोडंसं शिलाईमध्ये सापडू द्यात, म्हणजे तुमचं व्यवस्थित होऊन जाईल इथे. आता इथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची. तुम्हाला आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. बरोबर मधल्या खाचेमध्ये शिलाई देऊन घ्यायची. जाड नाजूक सुद्धा ठेवू शकता.
फक्त खेचू नका, आलवारमध्ये तुम्हाला ही पायपिंग करत घ्यायची आहे. बरोबर आपली शिलाई देताना मधल्या खाचेमध्ये बसली पाहिजे. तुमचा पायपिंगचा आकारसुद्धा व्यवस्थित येऊन जाईल. थोडंसं बंद करून घ्या. इथे आपली एका बाजूची पायपिंग झालेली आहे, बघू शकता, व्यवस्थित आणि परफेक्ट झाली. ही पद्धत तुम्ही नक्की वापरा. आता दुसऱ्यासुद्धा बाजूची आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. असं पकडायचं, जेवढे हवे असेल तेवढे, दोन्हीसुद्धा एकसारख्या झाल्या पाहिजेत बाजू. थोडंसं बंद करून घ्यायचं आणि बरोबर मधल्या खाचेमध्ये शिलाई देऊन घ्यायची. असं पकडायचं व्यवस्थित एकसारखं. जेवढं तुम्हाला पाहिजे ना वरच्या बाजूला तेवढाच कपडा इथे तुम्हाला ठेवायचा आहे. कमी जास्त अजिबात होऊ देऊ नका, ते लक्षात ठेवा. सावकाशमध्ये, फक्त खेचू नका. आलवारमध्ये तुम्हाला इथे पायपिंग करून घ्यायची आहे. इथे आपल्या दोन्हीसुद्धा बाजूंची परफेक्ट पायपिंग करून झाली, बघू शकता. आकारसुद्धा व्यवस्थित आलेला आहे. आणि इथे बघू शकता तुम्हाला एक धागासुद्धा दिसणार नाही आहे, बघू शकता. इथे ही पद्धत वापरत जा पायपिंग करण्याची. इथे आपल्या दोन्हीसुद्धा बाजू बघू शकता व्यवस्थित आणि एकसारख्या सुद्धा झालेल्या आहेत. इथे आपल्या दोन्हीसुद्धा बाजूंची पायपिंग तयार झाली. आता इथे मापाचा ब्लाऊज घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या इथे शोल्डर उतरलं जातं. मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे. आता इथे हे आपलं तयार आहे, लक्षात ठेवा. थोडंसं मार्किंग करून घ्यायचं. समजून सांगते म्हणजे तुमचं सुद्धा चुकणार नाही, ते लक्षात ठेवा. इथे एक मार्किंग करून घेते मी. हे पहा, कटोरी आपली जिथे तयार आहे तिथे एक मार्किंग करून घेतलं, लक्षात आलं. आता इथे सुद्धा आपली जिथे कटोरी तयार आहे इथे सुद्धा एक मी मार्किंग करून घेते मापाच्या ब्लाऊजची, लक्षात ठेवत जा ही पद्धत. आता इथे आपल्याला अशा पद्धतीने इथे सुद्धा आपण एक मार्किंग करून घेतलं आणि इथे सुद्धा आपण एक मार्किंग करून घेतलेलं आहे. आता असं ठेवून घ्या इथे बरोबर. ही सुद्धा आपली तयार आहे आणि ही सुद्धा आपली तयार आहे, हे लक्षात ठेवा. आता इथे फक्त हे असं ठेवून घ्या आणि इथे हे आपलं तयार शोल्डर झालं, लक्षात ठेवा. आता इथे बघू शकता, असं ठेवून घ्या. हे आपलं मापाच्या ब्लाऊजचं परफेक्ट तयार आहे. मग काय करायचं, बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं. त्यासाठी नेहमी मी तुम्हाला समजून सांगत असते, कटोरी ब्लाऊज असू द्यात, प्रिन्सेस, फोरटक्स मध्ये गळा आहे तेवढं टाकत जा. बऱ्याच वेळा काय होतं, हे अंतर कमी जास्त होतं. जास्त झालं तर आपलं तिथे शोल्डर उतरलं जातं, हे लक्षात ठेवत जा. त्यासाठी मापाचा परफेक्ट असणारा ब्लाऊज घ्यायचा. हे अशा पद्धतीने ठेवून बघायचं आणि एक अशी लाईन ओढून घ्यायची इथे. म्हणजे हे आपलं तयार झालं मापाच्या ब्लाऊजचं. त्याच पद्धतीने हे सुद्धा अंतर, म्हणजे हे अंतर खूप महत्वाचं असतं, लक्षात ठेवत जा. एवढं अंतर, तिथेच आपला गळा शोल्डर उतरलं जातं, ते लक्षात ठेवत जा. आता ही बाजू बऱ्याच वेळा काय होतं, एक बाजू परफेक्ट बसते आणि एकाच बाजूचं शोल्डर आपल्या इथे उतरलं जातं. मग त्यावेळेस काय करायचं, हे पहा, हे दोन्ही सुद्धा असं ठेवून घ्या. इथे सुद्धा ही आपली कटोरी तयार आहे आणि इथे सुद्धा ही आपली तयार आहे. इथे मी तुम्हाला थोडंसं समजून सांगते. आता बऱ्याच ताईंच्या कमेंट सुद्धा आलेल्या आहेत, त्यावरती हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. बरेच ताई नवीन आहे त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. हे पहा, बघू शकता, हे आपलं तयार झालं आणि इथे सुद्धा बघू शकता. हे पहा, असं लगेच मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, इथे आपण सर्वात आधी मार्किंग केलं नाही ह्याच्यावरती, इथे सुद्धा लगेच असं समोर मार्किंग करून ठेवायचं. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता, अशी लाईन ओढून घ्यायची. आता हे आपण मोजून बघूया. बघू शकता, अर्धा इंच भरतंय बरोबर, अर्धा इंच, आणि ही सुद्धा बाजू बरोबर अर्धा इंच भरते. त्यासाठी नेहमी लक्षात ठेवत जा, कटिंग करताना हे मी तुम्हाला समजूनच सांगत असते की गळा आहे तेवढं टाकत जा, बरोबर होऊन जातं, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे असं ठेवून घेते मी. आता इथे पाठीची बाजू उलटी ठेवून घ्या, हे अशा पद्धतीने ह्याच्यावरती, ते लक्षात ठेवा. आणि गळ्याच्या बाजूला असं पकडायचं. गळ्याच्या बाजूला अजिबात कमी जास्त होऊ द्यायचं नाही, ते लक्षात ठेवत जा. गळ्याची बाजू महत्वाची असते. इकडच्या बाजूला थोडंसं कमी जास्त झालं तरी आपण आकार देऊन कट करू सुद्धा शकतो, ते लक्षात ठेवत जा. आता ही सुद्धा गळ्याची बाजू पकडताना व्यवस्थित पकडायची. हे अशा पद्धतीने गळ्याच्या बाजूला, इकडच्या बाजूला कमी जास्त होऊ द्यात, आपण ते नंतर कट करून टाकू सुद्धा शकतो, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे सुद्धा तुम्हाला मोजून घ्या अर्धा इंच. ह्या बाजूला सुद्धा मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. इथे सुद्धा तुम्ही मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. अर्धा इंच मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल. ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा, तुम्हाला ब्लाऊज मध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाहीये. आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजूंचं शोल्डर जोडून घ्यायचं. गळ्याच्या बाजूला पकडताना व्यवस्थित पकडा, थोडंसं बंद करून घ्यायचं आणि सावकाशमध्ये अर्धा इंचावरती पकडून शिलाई देऊन घ्यायची आहे. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. पूर्ण बंद करून घ्यायचं. आता इथे वरच्या बाजूला सुद्धा एक देऊन घेते, म्हणजे काय होईल, आपले धागे निघणार नाहीयेत. आता ही सुद्धा बाजू गळ्याच्या बाजूला पकडताना व्यवस्थित पकडा आणि जोडून घ्यायचं आहे. पूर्ण बंद करून घ्यायचं. परत एकदा डबल शिलाई देऊन घ्यायची आहे.
पूर्ण बंद करून घ्या आणि वरच्या बाजूला सुद्धा एक शिलाई देऊन घ्या. इथे आपलं दोन्ही सुद्धा बाजूंचं शोल्डर जोडून झालं. आता इथे आपण बघूया आपलं कमी जास्त आहे का. बघू शकता थोडंसं ह्या बाजूला आहे. सर्वात आधी काय करूया, हे असं पकडूया. दोन्ही सुद्धा एकसारखं आहे का असं बघायचं आहे. बाही जोडण्याआधी हे बघत जा. हे पा असं बघायचं आहे, लक्षात घेत जा. थोडंसं एकदम नॉर्मलमध्ये थोडंसं जास्त आहे ही बाजू. तिथं काय करायचं, हे पा जेवढं जास्त आहे ना थोडासा असा आकार देऊन घ्यायचा. इकडच्या बाजूला कमी घ्यायचं. लक्षात ठेवत जा ही पद्धत. हे पा अशा पद्धतीने कट करून टाकलं तरी सुद्धा चालतं. लक्षात ठेवत जा. आता दोन्ही सुद्धा आपलं एकसारखं झालेलं आहे. इथे सुद्धा एकदम नॉर्मल मध्ये थोडंसं आहे. हे पा अशा पद्धतीने बघू शकता. असं ना बघत जा, म्हणजे तुमचं कधी चुकणार नाही. नाहीतर बाही जोडल्याच्या नंतर कमी जास्त सुद्धा होऊन जाते. त्यासाठी हे बघत जा नेहमी, लक्षात ठेवत जा. आता हे दोन्ही सुद्धा आपलं एकसारखं झालेलं आहे. ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा ब्लाऊज शिलाई करताना. आता फिटिंगची बाजू बघायची आपल्याला. हे पा आलवारमध्ये ठेवा. तुम्हाला ह्या बाजूने दाखवते मी. हे पा बघू शकता. इथे अजिबात कमी जास्त होऊ द्यायचं नाही, अजिबात, ते लक्षात ठेवत जा. हे पा अशा पद्धतीने पकडायचं इथे. आता इथे वरच्या बाजूला बघू शकता, हे पा असं पकडायचं आहे. आता इथे बघू शकता कमी जास्त आहे. मग काय करायचं, असं मार्किंग करून ठेवायचं. हे पा झालं मार्किंग आपलं. बाजूला ठेवते. मग इथे काय करायचं, वरच्या बाजूला कमी करून अशा पद्धतीने घ्यायचं आहे. थोडं थोडं असं कमी कमी करत यायचं आहे. हे अशा पद्धतीने एक बाजू झाली. आता दुसरी सुद्धा बाजू आपण बघूया कमी जास्त आहे का. असं ठेवून बघा फिटिंगच्या बाजूला. हे पा इथे सुद्धा अजिबात आपलं कमी जास्त झालं नाही पाहिजे, ते लक्षात ठेवा. असं ठेवून घ्या आणि इथे सुद्धा असं बघून घ्यायचं आहे ही बाजू. हे पा बघू शकता मी ह्या पद्धतीने पकडलेलं आहे. लक्षात घ्या इथे सुद्धा आपली गुढी पडली नाही पाहिजे, ते लक्षात ठेवा. हे पा असं पकडायचं आणि इथे सुद्धा बघूया आपण. हे पा थोडंसं आहे ह्या बाजूला सुद्धा. जेवढी आपली ही बाजू आहे ना तेवढंच इथे सुद्धा आपलं आहे, लक्षात ठेवा. मग इथं काय करायचं, हे पा असं मार्किंग करून घ्यायचं आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं. हे पा अशा पद्धतीने फक्त असा गोल आकार इथे आला पाहिजे. हे पा अशा पद्धतीने थोडासा तरी गोल आकार दिसायला हवा आपला. हे पा अशा पद्धतीने. आता सर्वात आधी इथे काय करायचं, आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे बघा, हे पा सर्वात आधी इथून द्या. आपण मार्किंग केलं ना त्याच्यावरती बरोबर आपली शिलाई बसली पाहिजे. हे पा लक्षात आलं. ही पद्धत वापरत जा, तेव्हा तुमची फिटिंग अजिबात कमी जास्त होणार नाहीये. हे पा कमी कमी करत कट करून घ्यायचं आहे, लक्षात ठेवत जा. आता ही सुद्धा बाजू आपलं थोडंसं आहे ह्या सुद्धा बाजूला. मग एक शिलाई देऊन घ्यायची त्याच्यावरती बरोबर. सर्वात आधी काय करा, खडूने मार्किंग करून घ्या. हे पा कमी करून घ्यायचं इकडच्या बाजूला. आपल्या इथे आकार सुद्धा व्यवस्थित दिसला पाहिजे, मुंड्याचा आकार. हे पा बघू शकता. आता ह्या बाजूने घेते. आता इथे मी थोडंसं जेवढं जास्त आहे ना असं कट करून घ्यायचं आहे. इथे कमी करून घ्यायचं वरच्या बाजूला, ते लक्षात ठेवत जा. हे पा अशा पद्धतीने मी तेवढं कट करून घेतलेलं आहे. आता इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू ठेवून बघूया परत. हे पा असं पकडायचं. ही पद्धत वापरत जा, तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाहीये. हे पा आता दोन्ही सुद्धा एकसारखं झालेलं आहे. ही सुद्धा बाजू बघू शकता. बाही जोडण्याआधी आणि फिटिंगच्या आधी हे बघायचं आहे. नंतर बाही जोडून झाल्याच्या नंतर मग कमी जास्त झालं तर खूप प्रॉब्लेम येतो. नंतर परत बाही काढावी लागते, नंतर परत जोडायची, खूप प्रॉब्लेम येतो. त्यासाठी आधी बघत जा बाही जोडण्याआधी आणि फिटिंगच्या आधी. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. खोलगट बाजूला मार्किंग करून घ्या. इथे सुद्धा मार्किंग करून घेते. आता ब्लाऊजला आपल्याला इथे बाही जोडून घ्यायची आहे. खोलगट बाजू आपली ही समोरच्या बाजूला असते, लक्षात ठेवा. ठेवताना बरोबर ठेवून घ्यायचं. खोलगट बाजू लक्षात ठेवा, अशी ठेवून घ्या. ही खोलगट बाजू अशा पद्धतीने जोडलं जातं. आता दुसऱ्या सुद्धा बाजूची खोलगट बाजू अशा पद्धतीने ठेवून घ्या इकडच्या बाजूला, लक्षात घ्यायचं आहे ही पद्धत. आता बाही जोडताना नेहमी मध्यापासून जोडायला सुरुवात करत जा. फक्त खेचू नका बाही जोडताना, अर्धा इंच पकडायला विसरू नका. आणि बाही जोडून घ्यायची आहे. इथे मी एक बाजू जोडून घेतली. आता दुसरी सुद्धा बाजू मध्यापासून जोडायला सुरुवात करायची. अर्धा इंच पकडायला विसरू नका.
आणि बाही कधीही खेचून पकडू नका, नाहीतर पूर्ण गुड्या पडतात. थोडंसं शिल्लक आहे बघू शकता, सावकाशमध्ये कट करून घ्यायचं, जेवढं शिल्लक आहे तेवढं. आता इथे आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. सावकाशमध्ये अर्धा इंच पकडायला विसरू नका. इथे मी एक बाजू जोडून घेतली, व्यवस्थित आलेली आहे. ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा. आता दुसरी सुद्धा बाजू, खोलगट बाजू समोरच्या बाजूला करायची आहे, लक्षात ठेवा. मध्यापासून सुरुवात करा, अर्धा इंच पकडायला विसरू नका. आणि बाही जोडताना शोल्डर पाठीमागच्या बाजूला करायला विसरू नका. इथे सुद्धा ही सुद्धा बाजू अर्धा इंच पकडायची, दुसरी सुद्धा बाजू आणि जोडून घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता थोडंच आपलं शिल्लक आहे, तर असं सावकाशमध्ये कट करून घ्यायचं आहे. आता दुसरी सुद्धा बाजू एकसारखं करून घ्या. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. अर्धा इंच पकडत पकडत सावकाशमध्ये. इथे माझ्या दोन्ही सुद्धा बाजू जोडून झालेले आहेत, एकदम अशा परफेक्ट आणि व्यवस्थित. आता इथे आपल्याला फिटिंग करायची आहे. सर्वात आधी बघा व्यवस्थित आहे का, आणि एक शिलाई देऊन घ्यायची, एकदम अशी कडेकडेला द्या, कारण की आतल्या बाजूला आपल्याला पलटी करून सुद्धा जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी कमी जास्त होऊ देऊ नका फिटिंगच्या बाजूला. त्यासाठी सर्वात आधी बघत जा बाही जोडण्याआधी. इथे मी ब्लाऊज पलटी करून घेतला. आता आतल्या बाजूने थोडंसं बंद करून घ्या, म्हणजे कमरघेर मोजायला आपल्याला सोपं जातं त्यासाठी. आणि एकदम कडेकडेला शिलाई देऊन घ्यायची आहे. आता ही सुद्धा बाजू व्यवस्थित पकडा, एकसारखं आलेलं आहे. आता इथे सुद्धा एकदम कडेकडेला एकसारखं पकडा आणि जोडून घ्यायचं आहे. खेचू नका, फक्त आलवारमध्ये जोडून घ्या, नाहीतर पूर्ण गुड्या पडतात. धागे असतील तर व्यवस्थित कट करून घेऊ शकता. आता आतल्या बाजूने पलटी करून घ्यायचं आहे आणि एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. बंद करून घ्या, म्हणजे कमरघेर मोजायला सोपं जातं. एकदम कडेकडेला आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे मी दोन्ही सुद्धा बाजू तयार करून घेतल्या. इथे आपल्याला पूर्ण ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे फिटिंग करण्यासाठी. आता इथे आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करून घ्यायची आहे. मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे. जो तुमचा दंडघेर असेल ना, तो तुम्ही ते मोजून घ्या. पहिली शिलाईची टीप मोजून घ्यायची आपली किती आहे. हे पहा, असं पकडायचं आणि मोजून घ्यायचं आहे. हे पहा बघू शकता, पहिली शिलाईची टीप इथे माझं 5.25 भरते आहे, तेच मार्किंग करून घ्यायचं. तुमचे किती सुद्धा भरू द्या ते लक्षात ठेवा. आता ह्या बाजूने मोजून घेते आणि मार्किंग करून घेते. इथे हे पहा, इथे मार्किंग करून घेते. आता ह्या सुद्धा बाजूला तेच मार्किंग आपलं येणार आहे, लक्षात ठेवा. जेवढं भरलं तेवढंच आपल्याला इथे सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, इथं मार्किंग करून घेते. आता इथे मी नेहमी मुंडा मोजून फिटिंग करत असते. पहिली शिलाईची टीप मार्किंग करून घ्यायचं, किंवा जी पद्धत तुमची इथे फिटिंगची असेल ना, ती पद्धत वापरली तरी सुद्धा चालेल. कोण कोण छातीचा चौथा भाग काढून मार्किंग सुद्धा करतं, ती पद्धत सुद्धा वापरली तरी सुद्धा चालेल. आता असं पकडा, ज्या पद्धतीने आपण हा ब्लाऊज पकडणार ना, त्याच पद्धतीने आपल्याला हा सुद्धा ब्लाऊज पकडायचा. ते फक्त आता लक्षात ठेवा. हे पहा, असं पकडा, फक्त खेचू नका, एकदम असं आलवारमध्ये पकडायचं आहे इथे. आता इथे असा टेप ठेवून घ्या. हे पहा, इथे आपलं शोल्डर सुद्धा आहे. असा टेप इथे पकडायचा आणि तिथपर्यंत आपण पहिली शिलाईची टीप मार्किंग केलं का, हे पहा असं बघा अंतर. माझं इथं भरतंय 7.5 इंच. हे पहा, पहिली शिलाईची टीप माझं इथे 7.5 भरतंय. तुमचं बघा किती भरतंय. ब्लाऊज एकदम असे परफेक्ट बसतात, ते लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला त्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाहीये. हे पहा, आता हा सुद्धा ब्लाऊज त्याच पद्धतीने पकडायचा, फक्त खेचू नका आलवारमध्ये. हे पहा बघू शकता, हे सुद्धा आपलं इथे शोल्डर आहे. असं टेप पकडायचं, जेवढं भरलं तेवढं लगेच मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, इथं मार्किंग करून घेते. माझं जेवढं भरलेलं आहे तेवढं इथे मी मार्किंग करून घेतलं. आता ह्या सुद्धा बाजूला हे पहा असं पकडते, बघू शकता.
फक्त गुढी पडू द्यायची नाही, एकदम असं प्लेनमध्ये झालं पाहिजे. म्हणजे हे आपलं अंतर सरळ झालं पाहिजे. असं सरळ पकडा, सोपं सांगते इथे. हे पहा, असं सरळ पकडायचं, कारण की तो सुद्धा ब्लाऊज आपण सरळच लाईनीमध्ये पकडला होता. त्यासाठी हा सुद्धा ब्लाऊज असा सरळ पकडायचा, म्हणजे मार्किंग करायला सोपं पडेल. आता पहिली शिलाईची टीप आपलं जेवढं भरलेलं आहे ना तेवढं बरोबर भरते. बघू शकता. हे पहा, असं पकडायचं, फक्त खेचू नका. आलवारमध्ये शोल्डर पासून इथपर्यंत तो सुद्धा ब्लाऊज ज्या पद्धतीने मोजला त्याच पद्धतीने हा सुद्धा ब्लाऊज पकडून इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. नक्की तुम्हाला जमेल. आता कमरघेर मोजून घ्यायचा आहे, कडेपासून मोजून घ्यायचा. हे पहा, असं पकडायचं, फक्त खेचू नका. आलवारमध्ये असं पकडायचं. हे पहा, बघू शकता. हे पहा, अशा पद्धतीने सावकाशमध्ये दोन्ही सुद्धा ब्लाऊज. हे पहा, असं मोजून घ्यायचं. बघू शकता. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथं आपला मापाचा ब्लाऊज संपलेला आहे. लक्षात ठेवा, इथं संपला मापाचा ब्लाऊज. हे पहा, आता तिथं काय करायचं, असं मार्किंग करून घ्या. लगेच मार्किंग करून घ्यायचं. मापाचा जिथे आपला ब्लाऊज संपला ना तिथे लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. थोडंसं मोठं करते मी तुम्हाला समजण्यासाठी. आता इथे काय करायचं, आपलं जेवढं हे शिल्लक आहे ना ब्लाऊज, आपण पूर्ण कमरघेर मोजून घेतला. आलं लक्षात. इथं मार्किंग करून घेतलं. आता ते अंतर मोजून घ्यायचं. हे पहा, किती भरतंय माझं, 3 इंच भरते. हे पहा, 3 इंच भरते. तुमचं 3.25 भरेल, 3.5 इंच सुद्धा भरेल. ते लक्षात ठेवायचं. किती सुद्धा भरू देत इथे. त्याचे बरोबर आपल्याला 4 भाग करावे लागतात. 4 भाग कशासाठी करायचे, ही एक बाजू, ही एक बाजू, झालं 2 इथे, ही एक बाजू आणि ही एक बाजू, म्हणजे ह्या 2 बाजू आणि ह्या 2 बाजू मिळून झाल्या 4 बाजू. म्हणून आपल्याला इथे चौथा भाग काढावा लागतो. ते लक्षात घ्या. आता हे जेवढं अंतर आपलं राहिलेलं आहे ना त्याचे बरोबर 4 भाग करावे लागतात. हे लक्षात ठेवत जा. आता इथे मी तुम्हाला समजून सांगते. आपलं जेवढं भरलेलं आहे ना तेवढं असं मोजून घ्या, म्हणजे चुकणार नाही आपली फिटिंग. आता हे टोक जेवढं भरलं त्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने. एकदा झालं, निम्म झालं. आलं लक्षात. इथपर्यंत आलं आपलं. आता परत त्याचं निम्म करायचं. हे पहा, अशा पद्धतीने हा टेप इथे पकडायचा. हे पहा, अशा पद्धतीने. बघू शकता. आता हे झालं आपलं परफेक्ट चौथा भाग, म्हणजे आपलं फिटिंगचं मार्किंग कमरघेरचं. आलं लक्षात. आता इथे लक्ष देऊन बघा. इथे आपण शिलाई मारून घेतली आतल्या बाजूला. आलं लक्षात. कडेला मारून घेतली, त्याच्या सहित आपण कमरघेर मोजून घेतला. ते सोडून द्यायचं, त्याच्या पुढे मार्किंग करून घ्यायचं. असं पकडा. इथे शिलाई दिलेली आहे, बघू शकता. दिसत सुद्धा असेल तुम्हाला. त्याच्या पुढे असं पकडायचं. आपलं जेवढं राहिलेलं आहे असं पकडून धरायचं. हे पहा, असं पकडायचं, त्याच्या पुढे मार्किंग करून घ्यायचं. सोपं समजून सांगितलं. नवीनसाठी हे खूप महत्वाचं आहे. हे पहा, असं मार्किंग करून घ्यायचं. आता त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू, हे सोडून द्यायचं आणि पुढच्या बाजूला जेवढा आपला चौथा भाग आलेला आहे ना लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, सोपं सांगितलं, लक्षात ठेवत जा. हे पहा, इथं मार्किंग केलेलं आहे मी. आता इथे काय करा, पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर केला तरी सुद्धा चालेल. दंडघेर, मुंडा फिटिंग, कमरघेर फिटिंग आपण मार्किंग केलेलं आहे. आता हे मार्किंग एकाला एक असं जोडून घ्यायचं आहे. हे पहा, लक्षात ठेवा. तुमचं मोजून घ्या. दंडघेर आपला किती भरतोय, मुंडा फिटिंग आपली किती भरते, कमरघेरचा चौथा भाग आपला किती भरतोय ते मार्किंग करून घ्यायचं आणि त्याच्यावरती बरोबर अशी लाईन ओढून घ्यायची आहे. सोपं सांगितलेलं आहे. ही पद्धत तुम्ही नक्की लक्षात ठेवत जा. थोडंसं मार्किंग करून घेते. आता ह्या सुद्धा बाजूला तीच पद्धत. हे पहा, इथे सुद्धा कमरघेर, मुंडा, दंडघेर. लक्षात ठेवत जा ही पद्धत आणि लाईन ओढून घ्यायची आहे. ही पहा, अशा पद्धतीने इथे सुद्धा बघू शकता. एकदम मार्किंग व्यवस्थित झालेलं आहे. ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा. आता इथे काय करायचं, तुमच्या जेवढ्या शिलाई बसतील ना तेवढ्या तुम्ही इथे देऊ शकता. 2, 3, 4 दिल्या तरी सुद्धा चालतील. 3 दिल्या तरी सुद्धा चालतील. अंतर ठेवून द्या. जरी फिट्ट झाला तरी उसवायला आपल्याला सोपं पडेल त्यासाठी. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. कमरघेरला पूर्ण असं बंद करून घ्यायचं आहे आणि आपण मार्किंग केलं का त्याच्यावरती बरोबर आपली शिलाई बसली पाहिजे. दंडघेर सुद्धा पूर्ण बंद करून घ्यायचा. आता इकडे सुद्धा बाजूला जेवढ्या बसतील ना तेवढं तुम्ही इथे शिलाई देऊ शकता. फक्त कमरघेरला पूर्ण बंद करायचं आणि दंडघेरला सुद्धा पूर्ण बंद करायचं. इथे एक बाजू झाली. आता दुसरी सुद्धा बाजू बंद करून घ्यायचं आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. फक्त फिटिंग करताना कमरघेरच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित पकडायचं, एकसारखं आलं पाहिजे तिथे सुद्धा आपलं.
इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजूंची परफेक्ट फिटिंग मी तुम्हाला आज समजून सांगितली. ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा आणि तुमचा सुद्धा ब्लाऊज ह्याच पद्धतीने फिटिंग करून घ्यायचा आहे. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू व्यवस्थित झालेल्या आहेत आणि कमर घेर सुद्धा बघू शकता. आपली इथे दोन्ही सुद्धा बाजूंची परफेक्ट फिटिंग झालेली आहे. बघू शकता एका लाईनीमध्ये सुद्धा आलेली आहे. ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा. बघू शकता आपला गळा सुद्धा परफेक्ट झालेला आहे दोन्ही सुद्धा बाजूंचा. आणि इथे सुद्धा पट्ट्या बघत जा, नेहमी लक्षात ठेवत जा, कमी जास्त होतात नाहीतर त्या पट्ट्या मग नंतर. त्यासाठी आधी बघायचं, नंतर पायपिंग करून घ्यायची. आणि पट्टी जोडली ना लगेच बघून घ्यायचं, नंतर सुद्धा आपलं कमी जास्त होऊ शकतं. पट्टी जोडल्याच्या नंतर कमी जास्त सुद्धा जोडताना होते, ते बघत जा, नेहमी लक्षात ठेवत जा. नाहीतर काय होतं, एक पट्टी छोटी मोठी झाली ना आपलं तिथे हुक उचललं जातं. त्यासाठी बघत जा नेहमी, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आता इथे मी तुम्हाला कमर घेर मोजून दाखवते. बऱ्याच वेळा काय होतं, कमर घेरमध्ये जर ब्लाऊज तुमचा लूज असेल ना, थोडासा ब्लाऊज असा वरच्या बाजूला सरकला जातो, त्यासाठी असा कमर घेर मोजून घ्यायचा आणि परफेक्ट फिटिंग करून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवत जा. असं कडेपासून पकडा, कडेपासून लक्षात ठेवत जा. हे पहा, इथून पकडायचं, खेचू नका, आलवारमध्ये पकडा. कारण की मापाचं ब्लाऊज मोजूनच आपण ह्याच्यावरती फिटिंग केलेली आहे, त्यासाठी व्यवस्थित पकडायचं. हे पहा, असं पकडा. ही पद्धत वापरत जा. बघू शकता एकदम असं परफेक्ट आलेलं आहे. हे पहा, इकडून परत एकदा मी समजून सांगते आणि दाखवते सुद्धा. हे पहा, बघू शकता. हे पहा, नंतर मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल. हे पहा, बघू शकता परफेक्ट आलेला आहे आपला ब्लाऊज. त्यासाठी ही फिटिंगची पद्धत नक्की वापरत जा. पूर्ण ब्लाऊज मोजून घ्यायचा. तयार झाल्याच्या नंतर जेवढं शिल्लक राहील ना त्याचे 4 भाग करावे लागतात, ते लक्षात ठेवा. आपण इथं मार्किंग केलं होतं, बघू शकता. 4 भाग करायचे, लक्षात घ्यायचं आहे. जेवढं तुमचं फिटिंगचं मार्किंग येईल ना ते बरोबर फिटिंग करून घ्यायची आहे. त्याच पद्धतीने आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. ही पद्धत तुम्ही नक्की लक्षात ठेवत जा. तुमचा ब्लाऊज कधी तुम्हाला फिटिंगला कोणताही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, त्याच्यामध्ये परफेक्ट तुम्हाला हा ब्लाऊज बसणार आहे. आज मी तुम्हाला फिटिंगची एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली आणि ब्लाऊज वरून दाखवलं सुद्धा. तीच पद्धत वापरायची आहे आणि तुमच्या ब्लाऊजची परफेक्ट फिटिंग सुद्धा करून घ्यायची आहे. ब्लाऊजची परफेक्ट फिटिंग येण्यासाठी क्रॉस पट्टी कशी कट करायची असते. बऱ्याच वेळा काय होतं, फिटिंगच्याच बाजूला आपल्याला फिटिंग कमी जास्त होते. कशा पद्धतीने आपली फिटिंग एकदम अशी परफेक्ट येईल, एकदम अशी सोपी पद्धत आहे. इथे मी अस्तर जोडून घेतलेला आहे. टक्स मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा बाजूंना. हे पहा, अशा पद्धतीने इथे 1.5 इंच आणि वरच्या बाजूला 2.5 इंचाचं असं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, व्यवस्थित मोजून घ्या. आता ह्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने 1.5 इंच आणि ह्या बाजूला 2.5 इंचाचं असं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा व्यवस्थित आहे का असं बघत जा. आता इथे आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि डबल, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे थोडंसं असं घडी करून आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे. ते कधीही कट करत जाऊ नका. आता दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि अशी घडी करून शिलाई करून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे बघू शकता आपल्या दोन्ही सुद्धा बाजू एकदम अशा व्यवस्थित झालेल्या आहेत. आता इथे आपल्याला ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्यायची आणि ही बाजू ह्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि व्यवस्थित शिलाईमध्ये पकडत पकडत गोल आकारामध्ये ज्या पद्धतीने आपण कटोरीचा आकार दिलेला असतो त्याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचे आहे आणि डबल शिलाई मारून घ्या, जेणेकरून ते व्यवस्थित होऊन जाईल. हे पहा, इथे मी डबल शिलाई मारून घेतली. हे पहा, अशा पद्धतीने. आता दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. शिलाईमध्ये पकडताना व्यवस्थित पकडत जा. 1/2 इंच पकडलं तरी सुद्धा चालेल, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे परत एकदा डबल शिलाई मारून घ्यायची आहे, सविस्तर आणि सावकाशमध्ये. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे थोडंसं जास्त कपडा असेल तर असं कट करू सुद्धा शकतो आणि शिलाई मारून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवत जा. आता दुसरी सुद्धा बाजू इथे आपली व्यवस्थित झालेली आहे. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू जोडून झालेल्या आहेत. आता इथे आपल्याला क्रॉस पट्टी कट करायची आहे. एकदम सोपी पद्धत आहे. बऱ्याच वेळा काय होतं, मी सुद्धा ह्याच पद्धतीने कट करते, म्हणजे माझी फिटिंग एकदम अशी व्यवस्थित होऊन जाते. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरून एकदा तरी बघायची आहे. हा मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे, अशी घडी करून घ्यायची आहे. जर कपडा कमी पडला तर जोडून घ्या आणि दापटीप टाकून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवा. हे पाशी घडी करून घ्या. बघू शकता, परत समजावून सांगते, अशी घडी करून घ्यायची आहे जेणेकरून ही आपली बंद बाजू झाली पाहिजे, ते लक्षात ठेवा. आता परत एकदा अशी घडी करून घ्या. हे पाशा पद्धतीने पूर्ण कपडा प्लेन करून घ्यायचा. ह्याची घडी व्यवस्थित झालेली आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता, ही बाजू घ्यायची आहे, पुढची बाजू, आणि पाठीची बाजू घ्यायची आहे. पाठीची बाजू सुद्धा आपण इथे तयार करून घेतलेली आहे पूर्ण, ते लक्षात घ्या.
आता इथे बघू शकता हे ही बाजू घ्यायची आहे आणि ही आपली फिटिंगची बाजू आहे आणि ही सुद्धा आपली पाठीच्या बाजूची आपली फिटिंगची बाजू आहे. इथे मी तुम्हाला एकदम असं सोपं करून समजून सांगणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे काय करायचं आहे, असं ठेवून घ्या पाठीची बाजू, हे अशा पद्धतीने बरोबर असं ठेवून घ्यायचं आहे. हे बघू शकता हा आपला मुंडा आहे. फक्त ठेवताना फिटिंगची बाजू फिटिंगच्या बाजूला अशी ठेवून घ्या. कुठलीही एक बाजू ठेवली तरी सुद्धा चालेल, ही बाजू ठेवा किंवा ही बाजू ठेवली तरी सुद्धा चालेल. इथं मी असं मार्किंग करून घेतलं, ते लक्षात घ्या, कारण की कोणाची क्रॉसपट्टी थोडीशी मोठी असते, कोणाची छोटी असते, त्यासाठी हे समजून घ्यायचं आहे. आता इथे हे बरोबर असं ठेवून घ्यायचं आणि मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे आपण मार्किंग केलं, आलं लक्षात. मग हे अंतर किती आहे ते बघायचं आहे. हे असं बघा, माझं इथे 1.5 इंच भरते, तुमचं 2 सुद्धा भरेल, 2.5 इंच सुद्धा भरेल, ते लक्षात घ्यायचं आहे. आता नाहीतर तुम्ही काय करायचं, एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते. इथं आपण क्रॉसपट्टी शिलाईमध्ये हे आपण इथं बरोबर मार्किंग क्रॉसपट्टी शिलाईमध्ये पकडताना किती पकडतो आपण, 1/2 इंच. मग वरच्या बाजूला इथं 1/2 इंचचं मार्किंग असं करून घेतलं तरी सुद्धा चालेल. आणि एवढं जर अंतर आपण धरलं त्यामध्ये आपल्याला प्लस 1/2 इंच जास्त घ्यावं लागतं, का आता आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे त्यासाठी. मग डायरेक्ट तुम्ही असं ठेवून घ्या, सोपं करून सांगते, असं डायरेक्ट असं ठेवून घ्यायचं आहे. इथं मार्किंग न करता आपल्याला शिलाईमध्ये किती पकडायचं आहे, फक्त पाठीचा भाग तयार करून घ्यायचा पूर्ण, ही बाजू सुद्धा पूर्ण तयार करून घ्यायची आहे. मी सुद्धा ह्याच पद्धतीने कधी कधी ब्लाऊज जर अर्जंट द्यायचं असेल तर ह्याच पद्धतीने परफेक्ट क्रॉसपट्टी काढत असते, ते लक्षात घ्या. तर ठेवताना व्यवस्थित ठेवा. हे माझं इथं राईट 2 इंच भरते, 2 इंच भरते म्हणजे हे आपलं शिलाईच्या सहित झालं. मग 2 इंच माझं इथे 2 इंच भरलेलं आहे, मी इथे 2 लिहून घेते. तुमचं इथे 2.5 सुद्धा भरू शकतं, फक्त ठेवताना व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. आणि इथून आपल्या शिलाईमध्ये किती पकडायचं, म्हणजे ही बाजू आपण 1/2 इंच पकडतो. हे अशा पद्धतीने जोडत येतो, त्यासाठी इथे 1/2 इंचचं असं मार्किंग करून घ्यायचं. सोपं करून समजून सांगितलं. माझं इथे 2 इंच भरलं. आता अस्तरच्या कापडावरती सर्वात आधी आपण कट करूया, सोपं करून समजून सांगते. तिथे माझं किती भरलं होतं, 2 इंच, इथे मी 2 लिहिते. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टीची परफेक्ट घडी कशी घ्यावी लागते एकदम सोपं करून समजून सांगते, कारण की ही क्रॉसपट्टी आपल्याला जोडायला सुद्धा पुरली पाहिजे. आता पुढची बाजू घ्यायची, पूर्ण व्यवस्थित हे फक्त जोडून घ्यायचं आहे, ते लक्षात घ्या. हे असं ठेवून घ्या. आता इथून काय करायचं, हे इथून इथपर्यंत मोजून घ्यायचं आहे. आलं लक्षात, म्हणजे तुम्हाला कधी जोडायला त्यामध्ये कधीही प्रॉब्लेम येणार नाही, ते लक्षात ठेवा. तुम्हाला पटकन ब्लाऊज जर शिलाई करायचं असेल तर ह्या पद्धतीने मग परफेक्ट तुम्ही मापे घेऊ शकता, अशाच पद्धतीने. आता इथून इथपर्यंत माझं 10.25 इंच भरते. असा टेप ठेवून घ्या, लक्षात घ्यायचं आहे. असा टेप ठेवून घ्यायचा, इथपर्यंत माझं 10.25 इंच भरत आहे. नाही लक्षात आलं तर मग ही पुढची बाजू घ्यायची, डायरेक्ट अशी ठेवून घ्यायची. अशा पद्धतीने इकडची बाजू फक्त सरळ कुठं आहे ते असं बघायचं आहे, क्रॉसमध्ये कधी ठेवायचं नाही, लक्षात घ्यायचं आहे. असं ठेवून घ्या आणि इथे एक मार्किंग करून घ्यायचं. आलवारमध्ये पकडायचं आहे आणि गुढी सुद्धा पडू द्यायची नाही, त्यासाठी असं पकडायचं आहे इथपर्यंत आणि असं मार्किंग करून घ्यायचं. सोपं करून समजून सांगितलं, आता हे नक्की तुम्हाला जमणार आहे. इथून असं डायरेक्ट ठेवून एकदम सोपं आहे. मग इथे एक मार्किंग करायचं आणि इथे एक असं मार्किंग करून घेऊ शकता. आता हे लक्षात घ्यायचं आहे. आता इथे काय करते मी, अशी सरळ लाईन ओढते, इथे सुद्धा मी अशी लाईन ओढून घेते. हे आपलं ओपनच होणार आहे, ते लक्षात ठेवा. नंतर ही आपली फक्त बंद बाजू राहणार आहे, ते लक्षात घ्या. आता फिटिंगच्या बाजूला आपलं मार्किंग किती भरलं होतं, 2 इंच, म्हणजे ही बाजू. हे मी तुम्हाला मागाशी ठेवून सुद्धा सांगितलं. हे शिलाईच्या सहित पकडलं आपण, हे 1/2 इंच जाणार आहे आपलं इथं, आलं लक्षात. त्यासाठी हे शिलाईच्या सहित आपण पकडलेलं हे 2 इंच. आता तिथे काय करायचं, आपल्या 2 इंच घ्यायचं आहे, त्यामध्ये बदल करायचा नाही, आलं लक्षात. कारण की आपलं तिथं शिलाईच्या सहित 2 इंच भरलं, तुमचं 2.5 भरेल शिलाईच्या सहित. ज्या पद्धतीने मी दाखवलं तीच पद्धत नक्की वापरा. 2.25 भरेल, ते लक्षात घ्यायचं आहे. तुमचं तिथे किती सुद्धा भरत आणि कोणतीही साईज असू द्यात, लक्षात घ्यायचं आहे. आता इथे मी काय करणार, मग 2 इंच घेणार, जास्त घ्यायचं नाही, म्हणजे नाहीतर फिटिंग कमी जास्त होऊ शकते, ते लक्षात ठेवा. आपण 2 जेवढं भरलं तेवढंच घेतलं, आलं लक्षात. आता ह्या बाजूला हे आपलं घडीचं मार्किंग आहे, आलं लक्षात. हे आपण इथं 2 इंच मार्किंग करून घेतलं. आता इथे सुद्धा 2 इंच आणि पुढची बाजू हुक आणि लूक पट्टी जोडतो, थोडीशी उंच असते, मग तिथे फक्त 1/2 इंच वरच्या बाजूला घ्यायचं. प्रत्येक साईजमध्ये हे तुम्ही घेऊ शकता आणि घ्यावंच लागतं ते आपल्याला. इथे मी फक्त 1/2 इंच वाढून घेतलं, म्हणजे ह्या बाजूला 2 इंच आणि ह्या बाजूला तुम्ही डायरेक्ट 2.5 इंचचं मार्किंग करून घ्या. तुमचं किती भरलेलं आहे, 3 भरलंय समजा ह्या बाजूला, तर मग ह्या बाजूला तुम्ही 3.5 इंच घेऊ शकता. 2 भरलं तिथे 2.5 इंच घ्या, 2.5 भरलं तिथे तुम्ही 3 इंच घेऊ शकता. सोपं करून समजून सांगितलं. आता इथे क्रॉसपट्टीचा आकार कसा द्यायचा, इथून 2 इंच, का तर इथं आपलं 2 इंच भरलं, इथं 2 इंच, इथे 2 इंच. आता इथे काय करायचं, इथून असा आकार देऊन घ्यायचा, ह्याच्यावरती फक्त मार्किंग करून घ्या, लक्षात घ्यायचं आहे, ते चुकवू नका. असा आकार देऊन घ्यायचा. हे झालं व्यवस्थित. आता इथे हे कट करून घ्यायचं, अशा पद्धतीने. हे मी कट करून घेतलं, इकडच्या बाजूला जास्त आहे, कट करून घेते. हे झालं एकदम असं व्यवस्थित. आता उंच बाजूला मार्किंग करून घ्यायचं.
हे पहा, म्हणजे तुमचे जोडताना ते लक्षात येईल. हे पहा, इथे सुद्धा एक मार्किंग करून घेते, जोडताना लक्षात येतं. हे पहा, आता ही बाजू सुद्धा आणि ही बाजू सुद्धा, इथे सुद्धा मार्किंग आहे, लक्षात घ्या. हे पहा, इथे त्याचं मार्किंग मी इथे करते. हे पहा, म्हणजे समजायला दोन्ही बाजूंच्या 2 क्रॉस पट्ट्या. आता इथे आपल्याला ब्लाऊज पीस मधला शिल्लक राहिलेला कपडा घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने डबल घडी करून घ्या आणि त्याच्यावरती आपण कटिंग केलेली अस्तरची क्रॉसपट्टी ठेवून घ्यायची आहे आणि कट करून घ्यायचं आहे सावकाशमध्ये. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित कट करून घ्या. हे मी पूर्ण कट करून घेतलं. आता बघू शकता आपल्या दोन्ही बाजूंच्या इथे 2 क्रॉसपट्ट्या झालेल्या आहेत. हे पहा, अशा पद्धतीने. आता आपल्याला हे अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे सावकाशमध्ये. एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्या, म्हणजे ब्लाऊजला लावल्याच्या नंतर सुद्धा क्रॉसपट्टी आपली दिसायला अशी व्यवस्थित दिसेल. आता ही सुद्धा व्यवस्थित अस्तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे सावकाशमध्ये. एकदम अशी कडेकडेला शिलाई मारून घ्या, म्हणजे दिसायला अशी व्यवस्थित दिसेल. आता इथे जेवढा आपला शिल्लक कपडा आहे सावकाशमध्ये कट करून घ्या, एकदम सावकाशमध्ये आणि व्यवस्थित हा कपडा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आपण इथे जेवढा जास्त कपडा होता तो इथे कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला इथे दोन्ही सुद्धा क्रॉसपट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. असं समोरासमोर ठेवून घ्या आणि उंच बाजू हुक लूक पट्टीच्या बाजूलाच ते लक्षात ठेवत जा. आता इथे आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका, कारण की आपण अर्धा इंच सोडलेला आहे, त्यासाठी अर्धा इंचच पकडायचं आहे, ते लक्षात ठेवत जा. किंवा मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. इथे बघू शकता परफेक्ट जोडायला आपल्याला क्रॉसपट्टी पुरलेली आहे. तुम्ही सुद्धा हीच पद्धत वापरा आणि अशा पद्धतीने थोडंसं घडी करून आपल्याला हे पूर्ण शिलाई करून घ्यायचं आहे. अर्धा इंच पकडायचं इथे सुद्धा. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला ही क्रॉसपट्टी पूर्ण सुईची करून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने कोणत्याही एका बाजूने सुईची करून घेतली तरी सुद्धा चालेल. हे पहा, सावकाशमध्ये सुईची करून घ्यायची आहे. बघू शकता इथे. आता इथे आपली एक बाजू जोडून झाली. आता इथे आपण फिटिंगची बाजू ठेवून बघूया आपलं बरोबर आलेलं आहे का. हे पहा, बघू शकता आला आता इथं आपलं बरोबर. हीच पद्धत एकदा तरी नक्की वापरा. आता ही सुद्धा आपली घडीचं व्यवस्थित मार्किंग झालं आणि इथे सुद्धा जोडायला आपल्याला परफेक्ट पुरलेले आहे, लक्षात घ्यायचं आहे. आता ही सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायची आहे. पहा, उंच बाजू हुक लूक पट्टीच्या बाजूला असते, अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायला विसरू नका आणि जोडून घ्यायची आहे. पहा, बघू शकता ही सुद्धा आपल्याला एकदम अशी परफेक्ट जोडायला पुरलेले आहे. आता घडी करून घ्यायची, मध्यभागी बरोबर असं ठेवून घ्यायचं आहे आणि अर्धा इंच पकडायचं आहे. एकदम सोपं आहे, हे नक्की तुम्हाला जमणार आहे आणि हीच पद्धत वापरत जा. कधीही फिटिंग तुमची कमी जास्त अजिबात होणार नाही, ते लक्षात घ्यायचं आहे. आता हे पूर्ण आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे. एकदम सावकाशमध्ये सुईचं करून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने. आणि ते जेवढं शिल्लक आहे तेवढं कट करून घ्यायचं आहे. आता ही सुद्धा बाजू आपण फिटिंगची बघूया आपण व्यवस्थित आहे का. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, बघू शकता एकदम असं व्यवस्थित आलेलं आहे. कधीही तुमची फिटिंग कमी जास्त होणार नाही आणि इथे सुद्धा घडी आपल्याला परफेक्ट जोडायला पुरलेली आहे. हीच पद्धत नक्की वापरा. आता इथे हुक आणि लूक पट्टी जोडून घ्यायची आहे. सर्वात आधी हुक पट्टी जोडून घ्यायची आहे. शिलाईमध्ये पकडताना व्यवस्थित पकडायचं आहे, जास्त असं कमी सुद्धा घ्यायचं नाही. आता खालच्या बाजूला थोडीशी अशी घडी करून घ्या कापडाची आणि इथे दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप कंपल्सरी टाकत जा, दिसायला पट्टी व्यवस्थित दिसते. आता जास्त शिल्लक असेल तर असं कट करून घ्यायचं आहे. पहा, अशा पद्धतीने घडी करून घ्या आणि हे पहा, दिसायला म्हणजे तुमची पट्टी एकदम अशी व्यवस्थित दिसणार आहे. इथे अशी पूर्ण आपली पट्टी तयार झाली. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे दुसरी सुद्धा पट्टी जोडून घ्यायची. आता लूक पट्टी जोडून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. इथं आपल्याला घडी करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता इथे दाबटीप टाकून घ्या, म्हणजे पट्टी दिसायला अशी व्यवस्थित दिसते. आता इथे आपल्याला थोडीशी अशी घडी करून घ्यायची आणि 5 नंबरची शिलाई मारून घ्यायचा, म्हणजे हुक अडकवताना धागे नाही तोडले तरी सुद्धा चालतात आणि पट्टी सुद्धा तुमची दिसायला अशी एकदम अशी व्यवस्थित दिसेल. जास्त शिल्लक असेल तसं कट करून घ्यायचं आहे. इथं आपल्या दोन्ही सुद्धा बाजूंच्या पट्ट्या जोडून झाल्या आणि एकसारखं आहे का असं बघायचं आहे. हे पहा, बऱ्याच वेळा काय होतं कमी जास्त होऊन जातं. हे पहा, आता हे आपलं दोन्ही सुद्धा एकसारखं आहे. हे पहा, ठेवून सुद्धा बघू शकता. आता बऱ्याच वेळा काय होतं गोल गळ्याचा आकार नसतो, बघू शकता. त्यासाठी हे पहा, हे बरोबर आहे का सर्वात आधी हे बघून घ्यायचं आणि नंतर गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथे काय करायचं, हे असं ठेवून घ्या. हे पहा, ह्याच्यावरती असं ठेवून घ्या. हे पहा, बघू शकता. परत एकदा समजून सांगते, गोल जर गळ्याचा आकार येत नसेल तर हे पहा असं ठेवून घ्यायचं आहे. बघू शकता इथे क्रॉसपट्टी सुद्धा आपली एकदम अशी व्यवस्थित आलेली आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं आहे, तुम्ही जास्त असा आतल्या बाजूला घ्यायचं नाही आकार. हे पहा, इथून द्यायचं आहे. इथून घेऊन हे पहा
असा गोल आकार घ्यायचा इथून, मग इकडच्या बाजूला घ्यायचा आहे आकार आणि इथून घेऊन हे पहा अशा पद्धतीने आकार देऊ शकता. मग इकडून घेऊन इकडच्या बाजूला हे इथपर्यंतच मिळवायचा आणि हा आकार घेऊन असा इकडच्या बाजूला थोडंसं असं कमी करत घ्यायचं आहे. इकडच्या बाजूला पण असं कमी करत घ्यायचं आहे. आता सर्वात आधी काय करायचं आहे, हे आपण मार्किंग केलेलं आहे का, हे मार्किंग केलेलं त्याच्यावरती सर्वात आधी अशी शिलाई मारून घ्यायची. ज्या पद्धतीने आपण मार्किंग केलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंना ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे काय करायचं आहे, थोडंसं असं व्यवस्थित असं कट करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजू आपल्याला इथे कट करून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित आणि सावकाशमध्ये कट करून घ्या. जास्त आतल्या बाजूला घ्यायचं नाही ते लक्षात ठेवायचं आहे फक्त, नाहीतर गळा पूर्ण असा खोलगट होऊन जाईल जास्तच, ते लक्षात घ्यायचं आहे. थोडंसंच एकदम असं नॉर्मल फक्त मार्किंग करून मग शिलाई मारून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. पायपिंग करण्यासाठी इथे आपल्याला क्रॉसमध्ये पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत 1 इंचाच्या, किंवा असा पट्टीचा वापर करा आणि अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली पायपिंग एकदम अशी व्यवस्थित होऊन जाते. आता दुसरी सुद्धा पट्टी इथे आपल्याला कट करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने सावकाशमध्ये कट करून घ्या. क्रॉसमध्ये आहे, एका लाईनीमध्ये सरळ कट करायचं असतं, ते लक्षात ठेवत जा. आता हे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत दोन्ही सुद्धा आणि डबल शिलाई मारून घेत जा, ते लक्षात ठेवायचं आहे. आता ही सुद्धा पट्टी आपल्याला इथे जोडून घ्यायची आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे. इथं आपल्या दोन्ही सुद्धा पट्ट्या एकसारख्या झालेल्या आहेत. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. क्रॉसमध्ये असेल तर कट करून घ्या. आता इथे अर्धा इंच पकडायचं आहे शिलाईमध्ये, ते लक्षात ठेवत जा. हे पहा थोडीशी अशी कट करून घ्या आणि घडी करून शिलाई करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. आता दुसरी सुद्धा पट्टी लगेच जोडून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, हुक उचललं जातं, त्यासाठी दोन्ही सुद्धा पट्ट्या आपल्या सेम झाले पाहिजेत. दुसरी सुद्धा पट्टी लगेच अशी जोडून घ्या गळ्याच्या आकारानुसार, ते लक्षात ठेवत जा. आणि पट्ट्या जोडून झाल्याच्या नंतर सुद्धा असं बघायचं आहे आपलं कमी जास्त आहे का, ते नेहमी लक्षात ठेवत जा. ते पण खूप महत्त्वाचं असतं. किंवा हुक अडकवल्यानंतर काय होतं, मग ते उचललं जातं, त्यासाठी असं बघत जा. आता इथे बघू शकता आपल्याला करायची आहे पायपिंग. त्यासाठी काय करायचं आहे, अशी पट्टीची अशी घडी करून घ्यायची आणि शिलाई करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने बघू शकता इथे सावकाशमध्ये. आता इथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. बरोबर अशी मधल्या खाचेमध्ये शिलाई देऊन घ्यायची आहे आणि गळ्याच्या आकारानुसार आपल्याला इथे पूर्ण पायपिंग करून घ्यायची आहे सावकाश व्यवस्थितमध्ये, म्हणजे जेणेकरून ती पायपिंग आपली पलटी सुद्धा होणार नाही, याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. इथे आपली पायपिंग तयार झाली. आता इथे आपल्याला हुक अडकवण्यासाठी मार्किंग करून घ्यायचं. समान मार्किंग करून घ्या, म्हणजे आपलं हुक कधी उचललं जात नाही, ते लक्षात ठेवायचं आहे. आता त्रिकोणी शिलाई मारून घ्या, किंवा काय करत हाताने तयार करत असेल तर हाताने सुद्धा तयार करू शकता. हे अशा पद्धतीने आपल्याला सावकाशमध्ये समान मार्किंग केलं, त्याच्यावरती बरोबर अशी त्रिकोणी शिलाई करून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे खालच्या बाजूला सुद्धा पूर्ण पॅक करून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, हुक अडकून आपलं तिथं निघून जातं. आणि जर तुमचं शोल्डर उतरत असेल, बऱ्याच वेळा काय होतं शोल्डर उतरतं, ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही, मापाचा ब्लाऊज घ्यायचा. सोपं करून समजून सांगते. हे अंतर खूप महत्त्वाचं असतं, ते लक्षात ठेवा. तिथेच आपलं शोल्डर उतरलं जातं, ते लक्षात ठेवा. आता इथे हे अंतर असतं ते. आता इथे काय करायचं आहे, इथे आपलं तयार झालं. ही सुद्धा कटोरी आपली तयार झाली, आलं लक्षात. इथे एक मार्किंग करून घ्या आणि इथे एक मार्किंग, ही सुद्धा आपली कटोरी आहे, आलं लक्षात. आता इथे काय करायचं, असं हे मार्किंग केलेलं, हे मार्किंगवरती असं ठेवून घ्यायचं इथपर्यंत, असं हे अशा पद्धतीने. त्यासाठी गळा आहे तेवढं टाकत जा, म्हणजे ते बरोबर होऊन जातं, आलं लक्षात. आता इथे बघू शकता असं एक मार्किंग करून घ्यायचं. आपलं इथे शोल्डर तयार आहे, लक्षात ठेवा. फक्त एवढंच अंतर असं ठेवून घ्यायचं आहे. जो मापाचा ब्लाऊज आपल्याला परफेक्ट बसतो तेच इथं आपल्याला घ्यायचं आहे. इथून असं मोजून घ्यायचं, मग एवढंच अंतर बरोबर ते परफेक्ट बसलं पाहिजे. कमी जास्त घेऊ नका, नाही तर तुमचं शोल्डर उतरलं जाईल. असं ठेवून घ्यायचं. आणि जर बऱ्याच वेळा काय होतं, शोल्डर उतरतं, मग तुम्ही अजून थोडंसं इथे शिलाई मारून घेऊ शकता. मापाच्या जर ब्लाऊजचं तुमचं जर शोल्डर उतरत असेल तर मग तुम्ही काय करायचं आहे, अशी क्रॉसमध्ये थोडीशी शिलाई मारून घ्यायची, जेवढं उतरतंय तेवढं. मग नंतर ते झालं, मग तुमचं बरोबर होऊन जाईल. मग नंतर अशा ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं, मग बरोबर असं इथे वरच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं. एवढं अंतर खूप महत्त्वाचं असतं, ते लक्षात ठेवा. आता दुसरी सुद्धा बाजू ह्याच पद्धतीने. बऱ्याच वेळा काय होतं, एक बाजू व्यवस्थित बसते पण दुसरी बाजू थोडंसं शोल्डर उतरलं जातं, त्यासाठी ह्या दोन्ही सुद्धा बाजू महत्त्वाच्या असतात. हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं दोन्ही सुद्धा बाजू. ही सुद्धा आपली कटोरी आहे आणि ही सुद्धा आहे. हे पाच दोन्ही सुद्धा. आता इथे आपण मार्किंग करून घेतलं, आलं लक्षात. मग हेच मार्किंग इथे सुद्धा आपल्याला करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता शिलाई करताना हे सरळ लाईनीमध्ये शिलाई करून घ्यायची आहे, क्रॉसमध्ये कधी घेत जाऊ नका. हे सरळ लाईन ओढून घ्यायची, हे अशा पद्धतीने.
आता इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे. गळ्याच्या बाजूला ठेवताना असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि डबल शिलाई मारून घ्यायला कधीही विसरत जाऊ नका, ते लक्षात ठेवायचं आहे. गळ्याच्या बाजूला ठेवताना व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे. गळ्याच्या बाजूला फक्त व्यवस्थित असं पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता दुसरी सुद्धा बाजू ह्याच पद्धतीने गळ्याच्या बाजूला फक्त ठेवताना अशी व्यवस्थित ठेवून घ्या आणि अर्धा इंच पकडायचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे आणि डबल शिलाई मारून घ्यायची आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. इथं आपलं दोन्ही सुद्धा बाजूंचं शोल्डर जोडून झालेलं आहे. तुम्ही सुद्धा हीच पद्धत नक्की वापरून बघू शकता. आता इथे मापाचा ब्लाऊज घ्यायचा आणि व्यवस्थित आहे का ते एकदा बघून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने असं ठेवून सुद्धा बघू शकता. हे पहा आता हे झालं आपलं बरोबर एकदम असं व्यवस्थित. हे पहा अशा पद्धतीने. त्यासाठी बघत जा, कमी जास्त अजिबात होऊ द्यायचं नाही, म्हणजे तुम्हाला ब्लाऊज कधी शोल्डरला उतरणार नाही, ते लक्षात ठेवा. आता दोन्ही बाजू सुद्धा आपल्या इथे झाले एकसारख्या. आता बाही जोडताना काय करायचं, आपलं शोल्डर इथे व्यवस्थित आहे का असं बघत जा, किंवा जोडल्याच्या नंतर काय होतं मग एक बाही छोटी एक बाही मोठी अशा पद्धतीने होऊन जाते. त्यासाठी फिटिंगच्या आधी आणि बाही जोडण्याआधी हे खूप महत्वाचं असतं, असं बघत जा. हे पहा दोन्ही सुद्धा आपल्या इथे एकसारखं आहे का असं बघून घ्यायचं. आता ही सुद्धा बाजू आपण मगाशी तुम्हाला मी दाखवलं. हे पहा आता ही सुद्धा बाजू, हीच पद्धत नक्की वापरा. तुम्हाला कधीही फिटिंगच्या बाजूला सुद्धा कमी जास्त होणार नाहीये. क्रॉसपट्टी तर खूप महत्वाची असते. जर क्रॉसपट्टी छोटी मोठी जर इथे जर झाली तुमची, तर मग फिटिंगची बाजू तुम्हाला अशा पद्धतीने मग फिटिंग तुमची इथे व्यवस्थित होणार नाही, ते लक्षात ठेवा. मग किती ओढणार तुम्ही खालच्या बाजूला, अशा पद्धतीने ओढून पकडावं लागतं मग तुम्हाला. मग क्रॉसपट्टी तरी फिटिंगला पुरत नाही, बऱ्याच वेळा तो प्रॉब्लेम होतो. त्यासाठी आज मी तुम्हाला एकदम असं सोपं करून समजून सांगितलं. हीच क्रॉसपट्टीची पद्धत नेहमी वापरत जा, ते लक्षात ठेवायचं आहे. शिलाई करताना व्यवस्थित पूर्ण जोडून घ्यायचं, नंतर क्रॉसपट्टी मी सांगितली ती पद्धत वापरा, म्हणजे तुमचं कधी चुकणार नाही. एकदा तरी ही पद्धत तुम्ही नक्की वापरून बघा. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची. खोलगट बाजू नेहमी लक्षात ठेवत जा, पुढच्या बाजूला असते, असं दोन्ही सुद्धा बाजूंना ठेवून घ्यायचं आहे आणि बाही जोडताना नेहमी मध्यापासून जोडायला सुरुवात करत जा. शोल्डर पाठीमागच्या बाजूला घ्यायचं, हे पाचशा पद्धतीने, ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी, म्हणजे आपलं व्यवस्थित बाही सुद्धा दिसायला अशी छान दिसते तयार झाल्याच्या नंतर, ते लक्षात ठेवा. आणि बाही जोडताना नेहमी मध्यापासून सुरुवात करायची. जरी फिटिंगच्या बाजूला शिल्लक राहिली तरी शिल्लक राहू द्यात, नंतर ते आपण कट करू शकतो, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे दुसरी सुद्धा बाजू हे पाचशा पद्धतीने जोडून घ्या. त्यासाठी नेहमी लक्षात ठेवायचं आहे, बाही जोडताना मध्यापासून सुरुवात करा, म्हणजे दोन्ही सुद्धा बाजू आपल्या इथे एकसारख्या होतात. जरी शिल्लक राहिले तरी असं कट करून घ्यायचं आहे आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून ती व्यवस्थित पूर्ण पॅक होऊन जाईल. याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. फक्त कपडा सापडू द्यायचा नाहीये, ते लक्षात ठेवायचं आहे. असं बघून घ्यायचं. आपली एक बाही जोडून झाली. आता आपण इथे फिटिंगची बाजू बघूया आपली व्यवस्थित आणि एकसारखी आलेली आहे का, हे पहा असं बघून घ्यायचं आहे. हे पहा बघू शकता, हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. अजिबात आता फिटिंगला तुम्हाला कधीही कमी जास्त होणार नाहीये. बाही सुद्धा जोडताना बरोबर आपला अर्धा इंच गेलेला आहे. ही सुद्धा बाजू बरोबर आपली अर्धा इंच गेली, आल्या लक्षात. आणि ही सुद्धा आपली क्रॉसपट्टी कशी काढायची आहे त्याच पद्धतीने तुम्ही काढा, म्हणजे तुम्हाला इथे फिटिंगला कधीही कमी जास्त होणार नाही. बघू शकता इथे, हे पहा बरोबर तुमची फिटिंग एकदम अशी व्यवस्थितच होऊन जाणार. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं, क्रॉसपट्टी जर छोटी झाली तर मग असं खेचावं लागतं. आलवार बसली पाहिजे अशी क्रॉसपट्टी, हे पहा अशा पद्धतीने फिटिंगला सुद्धा. मग गुड्या पडतात तिथे, आपण खेचली तर गुड्या पडतात. त्यासाठी ज्या पद्धतीने मी आज तुम्हाला समजून सांगितलं, एकदम असं सोपं करून समजून सांगितलेलं आहे, हीच पद्धत तुम्ही नक्की वापरत जा. आता इथे आपल्याला दुसरी सुद्धा बाही जोडून घ्यायची आणि बाही जोडताना शोल्डर पाठीमागच्या बाजूला करून घ्यायचा आहे, ते लक्षात ठेवा आणि व्यवस्थित जोडून घ्या. जरी शिल्लक राहिली तरी अशी कट करून घ्यायची आहे, पण बाही जोडताना नेहमी मध्यपासूनच जोडत जा, म्हणजे व्यवस्थित होऊन जाते, ते लक्षात घ्यायचं आहे. हे पहा इथे आपण दुसरी सुद्धा बाजू जोडून घेतली. आता इथे आपल्याला शिल्लक असेल तर असं कट करून घ्या आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे ती बाही तुमची एकदम अशी व्यवस्थित पूर्ण पॅक होऊन जाणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. इथे आपली दुसरी सुद्धा बाही जोडून झालेली आहे आणि बाही जोडताना नेहमी मध्यापासून सुरुवात करत जा, खूप फायदा असतो. इकडच्या बाजूला शिल्लक राहिली तरी राहू द्या, काही प्रॉब्लेम येत नाही, ते आपण कट करून टाकू शकतो. पण बाही जोडताना मध्यापासून सुरुवात करत जा. का करायची, हे पहा आता ही बाजू, हे पाचशा पद्धतीने मी तुम्हाला पकडून दाखवते. आता ही सुद्धा बाजू आपली इथे व्यवस्थित पुरलेला आहे, बघू शकता. तुम्हाला तिथे फिटिंग सुद्धा कमी जास्त होणार नाही, बघू शकता. हे पहा आल्या लक्षात, हे लक्षात ठेवत जा. आता हे झालं. आता इथे तुमची फिटिंग होणार, जी पद्धत तुम्ही वापरता ती, हे पहा असं फिटिंगमध्ये जाणार तुमचं. आता हे आपलं शोल्डर आलं लक्षात. हे पहा म्हणजे बाही जोडल्यानंतर एका लाईनीमध्ये होऊन जातं. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं, कमी जास्त झाला, इकडच्या बाजूला जर मध्ये आला किंवा ह्या बाजूला जर आला, मग हे तुमचं बाही ना किंवा हे शोल्डर पुढच्या बाजूला होऊन जातं बघा. बऱ्याच वेळा तो प्रॉब्लेम होतो. त्यासाठी लक्षात ठेवायचं नेहमी मधलं अंतर, बाहीचा मध्य, शोल्डर
खूप महत्त्वाचं असतं, ते लक्षात ठेवा. आता इथे फिटिंग करून घ्यायची आहे. दोन्ही बाजू एकसारखे आहेत का असं बघून घ्यायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची एकदम अशी कडेकडेला, ते लक्षात ठेवायचं आहे. आता जास्त असेल धागे वगैरे काय असतील तर असे कट करून घ्या हे अशा पद्धतीने. आता आतल्या बाजूने बॉक्स फिटिंग करून घ्या, म्हणजे आपल्याला फिटिंग करायला एकदम असं सोपं जातं, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यासाठी आतल्या बाजूने एकदम अशी कडेकडेला सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आता ही सुद्धा बाजू त्याच पद्धतीने पकडून घ्यायची, कमी जास्त होऊ देऊ नका, ते लक्षात ठेवा. त्यासाठी आज मी तुम्हाला एकदम असं सोपं करून सांगितलेलं आहे. हीच पद्धत तुम्ही नक्की वापरायची आहे. आणि धागे असतील तर असे कट करून घ्या सावकाशमध्ये. आणि आतल्या बाजूने सुद्धा एकदम अशी कडेकडेला शिलाई मारून घ्या, म्हणजे फिटिंग करायला एकदम असं सोपं जातं, ते लक्षात ठेवायचं आहे. हे अशा पद्धतीने. आता इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंना शिलाई मारून घेतली आणि ही सुद्धा बाजू, आता हे बघू शकता इथे, आणि ही सुद्धा बाजू एकदम अशी व्यवस्थित झाली. आता इथे फिटिंग करून घ्या, दंडगेर मोजून घ्या तुमचा काय असेल तो. हे पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घ्या किंवा असं ठेवा ब्लाऊजवरती. फक्त बाही पकडताना हे अशी पकडा, सरळ, गुढी पडू देऊ नका अजिबात. हे असं पकडा इथे आणि इथे असं एक मार्किंग करून घ्यायचं. आता ह्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू हे असं पकडा इथे. हे ही बाही अशी पकडून घ्यायची. आता ह्या बाजूने घ्या, हे असं पकडा इथे. आणि इथे काय करायचं आहे, शिलाईची पहिली टिप असं मार्किंग करून घ्यायचं. लक्षात घेत जा, सोपं करून समजून सांगितलं. आता इथे मुंडा मार्किंग, पहिली शिलाईची टिप हे असं पकडा. मापाचा ब्लाऊज असा अलवारमध्ये पकडायचा आहे. ह्याच पद्धतीने हा सुद्धा ब्लाऊज आपल्याला इथे पकडायचा आहे. मी तुम्हाला दरवेळेस सुद्धा सांगत असते, हे परफेक्ट फिटिंग होते, ते लक्षात ठेवायचं. हे असं पकडा अलवारमध्ये. आता इथे हे पहिली शिलाईची टिप लक्षात ठेवत जा. परत एकदा समजून सांगते. हे असा इथे टेप पकडायचा. इथे आपण मार्किंग केलेलं आहे. माझं इथे 8.25 इंच भरते. हे 8.25 इंच माझं इथं भरते. तुमचं किती सुद्धा भरेल, 7.5 भरेल, 8 भरेल, 8.25 भरेल, किती सुद्धा भरू द्यात, ते लक्षात ठेवायचं आहे. मग जेवढं भरलं हे हा सुद्धा ब्लाऊज असा पकडायचा आणि असा टेप पकडायचा आहे. इथे जेवढं भरलेलं आहे ना तेवढं हे लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. हे इथे मार्किंग करून घ्यायचं. त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू हे अशी पकडायची आहे. सोपं करून समजून सांगितलं. हीच पद्धत तुम्ही नक्की वापरू शकता फिटिंगसाठी. हे असं पकडायचं आहे आणि इथे पहिली शिलाईची टिप. फक्त ब्लाऊज खेचायचं नाही, मापाचं सुद्धा ब्लाऊज आणि हा सुद्धा ब्लाऊज, तेव्हा तुमची फिटिंग एकदम अशी परफेक्ट होणार, ते लक्षात ठेवायचं. आता इथे कमर फिटिंग करून घ्यायची. मापाचं ब्लाऊज घ्या, हे अशा पद्धतीने ठेवून घ्या. सावकाशमध्ये खेचू नका, फक्त हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं. इकडच्या बाजूला सुद्धा हे असं ठेवून घ्यायचं. आता हे जेवढं आपलं शिल्लक राहील ना त्याचे 4 भाग करायचे. तुमचं फिटिंग एकदम अशी परफेक्ट होऊन जाते त्याच्यावरती. कमर घेर आपला हे आता इथे सुद्धा आता ह्या सुद्धा बाजूला हे बघू शकता. आता इथे आपला मापाचा ब्लाऊज संपला. मग इथं काय करायचं आहे, असं मार्किंग करून घ्यायचं. जिथे मापाचा ब्लाऊज संपला तिथं असं मार्किंग करून घ्यायचं. आलं लक्षात? समजून सांगितलं, कारण की मला सुद्धा वाटतं तुमच्याकडून चुकायला नको. आता तिथे माझं किती भरते, 3 इंच. माझं इथे 3 इंच भरले, तुमचं 3.25 भरेल, कोणाचं 2.5 इंच सुद्धा भरू शकतं, कोणाचं 3.25 भरेल, किती सुद्धा भरू शकतं. लक्ष ठेवायचं आहे. आता इथे माझं भरलं 3 इंच. मग मी काय करणार, हे टोक 3 वरती ठेवून घेणार. आता मला हे 3 इंचाचे 4 भाग करायचे. आलं लक्षात? आता हे टोक 3 वरती ठेवून घ्यायचं. हे अशा पद्धतीने. आता परत एकदा ठेवून घ्यायचं. हे जेवढं आपलं शिल्लक राहील ना तेवढं बरोबर आपली चौथा भाग सुद्धा निघतो आणि फिटिंग सुद्धा होते. लक्षात घेत जा. आता जेवढं शिल्लक आहे ह्या बाजूला सुद्धा असं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे असं पकडूनच ठेवायचं. इथे सुद्धा एक मार्किंग करून घ्यायचं आणि ह्या सुद्धा बाजूला जेवढं तुमचं येईल ना चौथा भाग तेवढं लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. सोपं करून समजून सांगितलं. हे आता इथे काय करा, तुम्ही पट्टीचा वापर करा. आता इथं आपलं दंडघेर मार्किंग आहे, इथे सुद्धा आहे बघू शकता. इथे मुंडा फिटिंग आहे, इथे कमरघेर मार्किंग केलं. आता इथे पट्टीचा वापर करा. कमर फिटिंग मार्किंग, मुंडा फिटिंग मार्किंग आपण आता मार्किंग केलेलं असं एकाला एक जोडून घ्या आणि इथे असं जोडून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, दंडघेर छोटा असतो, मग तुमची थोडीशी फिटिंग अशी क्रॉसमध्ये सुद्धा येऊ शकते. मग तुमची जर दंडघेर जर इथं आला तर फिटिंग अशा पद्धतीने सुद्धा होऊ शकते. ते लक्षात घ्या. इथे मी तुम्हाला समजून सांगितलं. आणि जर दंडघेर थोडासा लूजमध्ये आवडतो कोणाकोणाला, कोणाचा थोडासा मोठा असतो, मग त्यांनी अशा पद्धतीने सरळ लाईन ओढून घेतली तरी सुद्धा चालेल. ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. फक्त दंडघेर मोजताना परफेक्ट दंडघेर असं मोजून घ्यायचा, असा ठेवून घ्यायचा ब्लाऊज, म्हणजे तुमचं चुकणार नाहीये कधीच. ते लक्षात ठेवायचं. आता ही सुद्धा बाजू. आता इथे सुद्धा दंडघेर फिटिंग, मुंडा फिटिंग. आता इथं कमरघेर फिटिंग, मुंडा फिटिंग, कमरघेर फिटिंग.
अशी लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने सोपं करून समजून सांगितलं. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. पूर्ण पॅक करून घ्या सुरुवातीला आणि शिलाई मारून घ्यायची. कमरेच्या बाजूला सुद्धा पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवत जा. आता अंतर ठेवत जा थोडंसं शिलाई करताना, म्हणजे काय होतं जर फिट्ट झाला थोडा तरी आपल्याला उसवायला ते सोपं पडतं. हे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला दुसऱ्या सुद्धा बाजूला पूर्ण पॅक करून घ्यायचं. कमरेच्या बाजूला फक्त लक्षात ठेवत जा आणि दंडघेरमध्ये पूर्ण असं पॅक करून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आज मी तुम्हाला ही फिटिंगची एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. हीच पद्धत वापरून तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाऊजची फिटिंग करून घ्यायची आहे. आपली इथे दोन्ही सुद्धा बाजूंची फिटिंग झालेली आहे. ही फिटिंगची पद्धत तुम्ही नक्की वापरायची आहे. हे पहा अशा पद्धतीने एकदम अशी व्यवस्थित आपली इथे फिटिंग झालेली आहे. हे पहा इथे सुद्धा तुम्ही बघू शकता. ही सुद्धा बाजू तुम्ही इथे बघू शकता. हे पहा मुंडा सुद्धा फिटिंग आपली इथे एकदम अशी व्यवस्थित आलेली आहे, ते लक्षात ठेवत जा. दोन्ही सुद्धा बाजू इथे तुम्हाला मी समजून सांगितले आणि दाखवले. प्रॅक्टिस करा, नक्की जमेल, ते लक्षात ठेवायचं आहे. आपल्या इथे दोन्ही सुद्धा बाजू एकदम अशा व्यवस्थित झालेले आहेत, ते लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीने बघू शकता. फिटिंग जर तुमची व्यवस्थित झाली, ब्लाऊज तुमचा कधीही वरच्या बाजूला सरकणार नाही, ते लक्षात ठेवायचं आहे. एकदम असा इथे सुद्धा व्यवस्थित बसून जातो ब्लाऊज आणि इथे वरच्या बाजूला सुद्धा एकदम असं व्यवस्थित बसून जातं. हे पहा शोल्डर बरोबर असं व्यवस्थित होऊन जातं. इथे सुद्धा खालची बाजू बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे ब्लाऊज तुमचा वरच्या बाजूला सरकणार नाही, ते लक्षात ठेवा. इथे जर तुमचं कमी जास्त झालं तर तुमचा ब्लाऊज वरच्या बाजूला सरकला जाईल, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यासाठी क्रॉसपट्टी काढताना व्यवस्थित काढत जा. इथे सुद्धा हे अंतर जेणेकरून आपलं शोल्डर उतरलं जाणार नाही, याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. ब्लाऊज शिलाई करता आज मी तुम्हाला एकदम असं सोपं करून समजून सांगितलेलं आहे, नक्की वापरून बघा. आता इथे सुद्धा बघू शकता आपली फिटिंग. हे पहा बरोबर शोल्डर व्यवस्थित होऊन जातं आणि ही सुद्धा बाजू इथे तुम्ही बघू शकता. आता इथे मी तुम्हाला दोन्ही सुद्धा बाजू एकदम अशा व्यवस्थित दाखवले. इथे आपला पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. हीच पद्धत तुम्ही नक्की वापरून तुमचा सुद्धा ब्लाऊज तयार करून घ्यायचा आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.